हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरला बघितलं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड अल्कोहोल आणि फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या. आता या लेक्चरला बघायचं आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. तर त्याच्यात फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. आपण कंबाईन स्टडी करतोय, तर ए पॉईंट आहे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. त्यात सबसेक्शन आहे लिटमस टेस्ट. फर्स्ट कोणती आहे? लिटमस टेस्ट. सगळ्यांना माहिती आहे लिटमस पेपर दोन कलरचे असतात, रेड अँड ब्ल्यू. तर त्यातलं अल्कोहोल अँड फिनॉल, अल्कोहोल आणि फिनॉलची काय बघायची आपल्याला? लिटमस टेस्ट बघायची. अल्कोहोल हा कसा आहे? अल्कोहोल हा वॉटर सोल्युबल आहे आणि फिनॉल पण वॉटरमध्ये सोल्युबल होतो. मग पहिल्यांदा सेंटेन्स लिहिताना अल्कोहोल अँड फिनॉल आर वॉटर सोल्युबल. फर्स्ट जर एका बिकरमध्ये आपण अल्कोहोल अँड वॉटर सोल्युबल केलं आणि त्यात जर आपण लिटमस पेपर डीप केला तर आपल्याला लिटमस पेपरमध्ये कोणताही चेंज दिसत नाही. ब्ल्यू रेड होत नाही आणि रेड ब्ल्यू होत नाही, कोणताही चेंज दिसत नाही. म्हणजे काय म्हणतो आपण? न्यूट्रल. मग अल्कोहोल हा कसा आहे? न्यूट्रल टू लिटमस पेपरनुसार अल्कोहोलचं नेचर कसं आहे? न्यूट्रल आहे. सेम जर आपण फिनॉल घेतला, फिनॉल पण अगेन वॉटर सोल्युबल आहे. फिनॉल हा वॉटर सोल्युबल आहे. त्यानंतर मग ब्ल्यू लिटमस, आपल्याला जर आपण फिनॉलमध्ये ब्ल्यू लिटमस डीप केला तर आपल्याला ब्ल्यू लिटमस काय होतो? रेड होतो. तेव्हा फिनॉलचं नेचर कसं ते काय इंडिकेट करतं? फिनॉल इज ॲज अ ॲसिडिक नेचर. सिम्पल लिटमस टेस्टमध्ये लिहिताना अल्कोहोल फर्स्ट सेंटेन्स लिहायचं आहे अल्कोहोल अँड फिनॉल आर वॉटर सोल्युबल. देन अल्कोहोल इज द न्यूट्रल इन नेचर बिकॉज कावर लिटमस पेपरमध्ये कोणताही चेंज होत नाही. बट फिनॉलमध्ये आपण जर ब्ल्यू लिटमस फिनॉलमध्ये डीप केला तर तो रेड होतो. हेन्स फिनॉल इज इंडिकेट दॅट द ॲसिडिक इन नेचर. ही झाली लिटमस टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. आता आपल्याला त्यातली सेकंड पॉईंट बघायचा आहे, रिॲक्शन विथ बेस. सेकंड पॉईंट काय? रिॲक्शन विथ बेस. आता माहिती अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस. अल्कोहोलचं नेचर कसं आहे? न्यूट्रल टू लिटमस, बट न्यूट्रल अँड व्हेरी वीक. म्हणजे न्यूट्रल किंवा तो अल्कोहोल तर न्यूट्रल, बट फिनॉल इज द व्हेरी वीक ॲसिड. फिनॉल काय म्हटलं आपलं? ॲसिड. सिम्पल घेतलं आहे जनरल. आर म्हणजे अल्किल ग्रुप, ओ अँड हायड्रोजन. सिम्पल दोन अल्किल ग्रुप आणि OH म्हणजे दोन अल्किल ग्रुप CH3 कसं झालं? इथेनॉल होईल. ओके, इथेनॉल प्लस ट्वाइस ऑफ Na इज ॲट मेटल काय? ऑलवेज स्ट्रॉंग बेस आहे. जर आपण अल्कोहोलची रिॲक्शन स्ट्रॉंग बेसवर घेतली, स्ट्रॉंग बेससोबत केली तर आपल्याला सिम्पल रिप्लेसमेंट भेटेल. H रिप्लेस बाय Na, O मायनस अँड Na प्लस. काय झालं? सिम्पल हायड्रोजन ह्या Naने काय झाला? रिप्लेस झाला. त्यालाच काय म्हणतो आपण? सोडियम अल्कॉक्साईड अँड H2O. आता इकडे नेक्स्ट हे सेंटेन्स लक्षात ठेवा, वीक ॲसिड अँड वीक बेस रिॲक्शन दाखवत नाही आणि जर वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतलं तर रिॲक्शन दाखवता. बरोबर. मग आपण अल्कोहोल घेतला, त्यात स्ट्रॉंग बेस दाखवला तर रिॲक्शन झाली. मग हे काय लक्षात ठेवायचं का वीक ॲसिड घेतले आणि त्यात जर आपण वीक बेस ॲड केलं तर रिॲक्शन होत नाही. जर वीक ॲसिड घेतले आणि स्ट्रॉंग बेसेस घेतलं तर रिॲक्शन होती. सेम रिॲक्शन आपण कशात बघणार आहे? फिनॉलमध्ये. ही कसली स्टडी केली आपण? अल्कोहोलमध्ये काय केलं? फक्त एक सोडियम मेटलची ॲडिशन केली आणि हायड्रोजन काय झाला? Na रिप्लेस झाला. नंतर अगेन फिनॉल घेतला आपण. फिनॉल इज ॲट व्हेरी वीक ॲसिड. फिनॉल काय? हा वीक ॲसिड आहे. वीक ॲसिड. फिनॉल काय? हा वीक ॲसिड आहे. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड इज स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस आपली रिॲक्शन होती. मग आपल्याला काय भेटतं? सिम्पल सोडियम फिनॉक्साईड आहेत, आयन तयार झालं, सोडियम फिनॉक्साईड. देन अगेन आपण त्यात ॲसिडची ॲडिशन केली तर आपल्याला फिनॉल भेटलं. दिस ॲरो इंडिकेट दॅट द PPT. आपल्याला काय भेटते? त्याची PPT भेटते. म्हणजे इथं वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड घेतला, स्ट्रॉंग बेस झाला तर आपल्याला रिॲक्शन कॅरीड आउट झाली. पण सेम फिनॉलमध्ये जर आपण फिनॉल इज द व्हेरी वीक ॲसिड, अगेन हा काय आहे? वीक ॲसिड आहे. NaSCO3 हे ॲड केल्यानंतर NaSCO3 इज इट वीक बेस. जर वीक ॲसिड आणि वीक बेस घेतले तर नो रिॲक्शन. मग इथं फिनॉल काय आहे? वीक ॲसिड अँड वीक बेस. सिम्पल रिॲक्शन विथ बेसिस लिहिताना अल्कोहोल तर न्यूट्रल आहे. देन सिम्पल एक अल्कोहोल कन्सिडर करायचा, त्यात एका मेटलची ॲडिशन करायची, आपल्याला सोडियम अल्कॉक्साईड भेटेल. देन नेक्स्ट आहे एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, जर वीक ॲसिड घेतले तर त्यात वीक बेसिस ॲड केले तर रिॲक्शन होत
नाही. पण जर वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस कन्सिडर केलं तर रिॲक्शन होती. सपोज आता हा अगेन आपण काय केलं, फिनॉल. फिनॉल इज इट वीक ॲसिड आणि त्यात स्ट्रॉंग बेसची ॲडिशन केली, लाईक NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आपल्याला काय भेटलं, सोडियम फिनॉक्साईड भेटलं. त्यात अगेन आपण HClची ॲडिशन करून आपल्याला फिनॉल भेटला. परत वी नो दॅट द फिनॉल इज द वीक ॲसिड. Again add NaHCO3 is weak base, weak acid and weak base, weak acid and weak base reaction, sorry, weak acid and weak base reaction दाखवत नाही, म्हणून नो रिॲक्शन. थर्ड बघायचं आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहिताना काय करायचं, सिम्पल अल्कोहोल फेरिक क्लोराईड बरोबर रिॲक्ट करायचा. तो न्यूट्रल असल्यामुळे काय नो रिॲक्शन. अल्कोहोल FeCl3 बरोबर रिॲक्शन दाखवत नाही. नेक्स्ट स्टेपमध्ये अल्कोहोल आपण घेतला, सॉरी नेक्स्ट बघायचं आपल्याला फिनॉल. फिनॉलची रिॲक्शन जर आपण FeCl3 बरोबर केली, न्यूट्रल फेरिक क्लोराईड, तर आपल्याला त्या कंपाऊंडचा कलर कसा दिसतो, डीप कलर और पर्पल, व्हायलेट और ग्रीन कलर. सिम्पली कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करताना अल्कोहोल बरोबर FeCl3 टेस्ट दाखवत किंवा रिॲक्शन दाखवत नाही. पण तेच जर आपण फिनॉल बरोबर केली, फिनॉल प्लस FeCl3 न्यूट्रल FeCl3, तर आपल्याला डीप पर्पल कलर, व्हायलेट कलर अँड ग्रीन कलर भेटतो. मग लिहिताना सिम्पल फर्स्ट याच्यात लिहायचा, अल्कोहोल हा FeCl3 बरोबर रिॲक्शन दाखवत नाही. जर फिनॉल बरोबर आपण फिनॉल प्लस FeCl3 किंवा न्यूट्रल फेरिक क्लोराईड बरोबर रिॲक्शन केली, तर त्यात आपल्याला डीप कलर भेटतात, पर्पल, व्हायलेट अँड ग्रीन. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल, त्यालाच लुकास रिएजन म्हणतात. लुकास रिएजन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये स्टडी केला आहे. काय असतं लुकास रिएजन, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2, याला काय म्हणतो आपण, लुकास रिएजन. जर आपल्याला डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल लिहिताना प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल इन केस ऑफ लॅबोरेटरी कोणता रिएजन यूज करतात, लुकास रिएजन. फर्स्ट आहे ROH इन ROH म्हणजे काय झाला, हा अल्कोहोल. R म्हणजे कोणताही CH3 ग्रुप कन्सिडर करू शकता. अल्कोहोल हा सोल्युबल आहे कशामध्ये, लुकास रिएजनमध्ये. पण त्यात आपण जर लुकास रिएजन ॲड केले, आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो, अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईड आर इनसोल्युबल इन लुकास रिएजन. मग तेव्हा आपल्याला काय भेटतं, टर्बिड सोल्युशन भेटतं. नेक्स्ट त्यात कसं आहे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ अल्कोहोल एक्सप्लेन करताना त्यात प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी कॅरेक्टर कन्सिडर करायचा. फर्स्ट आपण टर्शरी अल्कोहोल घेऊ, तो लुकास रिएजन बरोबर रिॲक्ट केला, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. फक्त OHची रिप्लेसमेंट कशाने झाली, Clने झाली. बट जर टर्शरी अल्कोहोल आपण लुकास रिएजनमध्ये ॲड केला, तर आपल्याला फास्ट टर्बिडिटी भेटते. म्हणजे लगेच आपण ॲड केल्या आपल्याला काय भेटते, टर्बिडिटी भेटते. किंवा ते सोल्युशन आपल्याला क्लिअर दिसत नाही, ते कसं दिसतं, टर्बिडेट दिसतं. पण इमिजिएट आपल्याला त्यात काय दिसते, टर्बिडिटी. इथे बघा, सेकंडरी अल्कोहोलमध्ये जर आपण लुकास रिएजन ॲड केलं, लाईक कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2, तर आपल्याला स्लो टर्बिडिटी भेटते. म्हणजे त्या सोल्युशनला टर्बिडिटी येते, पण कशी येते, स्लो येते. नेक्स्ट आपण जर प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केला आणि प्रायमरी अल्कोहोलमध्ये लुकास रिएजन ॲड केले, कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2, तर आपल्याला काय भेटतं, टर्बिडिटी भेटते. पण केव्हा, ऑन हिटिंग वी सीन दॅट टर्बिडिटी. जेव्हा आपण ह्या सोल्युशनला हिट करू, तेव्हा आपल्याला काय भेटते, टर्बिडिटी दिसते. सिम्पल डिस्टिंग्विश एक्सप्लेन करताना प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल कन्सिडर करायचा. टर्शरीमध्ये जर लुकास रिएजन आपण ॲड केले, तर आपल्याला इमिजिएट PPT किंवा इमिजिएट टर्बिडिटी भेटते. इन केस ऑफ सेकंडरी अल्कोहोल, त्यामध्ये लुकास रिएजन ॲड केल्यावर थोडीशी स्लो टर्बिडिटी होती. आणि देन प्रायमरी अल्कोहोलमध्ये जर आपण लुकास रिएजन ॲड केला, तर आपल्याला त्या सोल्युशनला हिट करावं लागतं, तेव्हा आपल्याला काय भेटते, टर्बिडिटी भेटते.